जाणार हे फटाकडा उडवून आम्ही डायरेक्ट बाग घेऊन एक्सपोर्ट मॉल रशियाला जाणार. मन मन तर भावानो आज आम्ही अण्णाची बाग चालली आहे आमच्या आणि आम्ही हे खास आम्ही सगळेजण अण्णाच्यात फिक्स कामाला असलेली पोर आहे बरं का. तर भावानो बघा तिथं काय कमी नसते. आज आम्ही आणि गडी लय खुश आहेत आज बाग गेल्यामुळं. बाग गेल्यामुळं मनोज भैया आणि आपलं रितेशांना लय खुश आहेत. कारण का तर यांना लय गाडीला नॅट लागत होतं म्हणून गडी फटाकड्या उडवून असं सरचं स्वागत करायला लागले. ही द्राक्षी घेऊन आम्ही जपानला जाणार आहे. कारण जपानला भाकरीची प्रॉब्लेम झालेला आहे, अन्नाचा प्रॉब्लेम झालेला आहे. डायरेक्ट एक्सपोर्ट माल जपानला, डायरेक्ट जत तालुक्यात डायरेक्ट लँड करून जपानला. तर भावानो आज मनोज आपला जपानला चाललाय ही द्राक्षे घेऊन. आणि काडी कोणाला त्यांना पिटवून सोडून येणार सगळ्याला. नाही, कोणाला जर त्याच्या संग जायची इच्छा असेल तर त्याने बिनधास्त जावा भाकरी बांधून घेऊन. कारण का तर हे द्राक्ष काय ते मला रस्त्यात जाऊ तर खाऊ देणार नाही. रांडा रस्ता मोठा बोलते. जपानला काय जात नाही, तो रशियनला जा, तिथं दूध प्यायला मिळते तुला. यार इनको क्या काम आता है, खाली भोसरी वाले है साले. होय पल्ल्या ए पल्ल. तर भावानं पल्ल्या तोंड दावेना झालाय. पल्ल्याची घुंगर वाजायची बंद झाली, ते वडापावकडे जाय बंद झालाय. नाही मी रोज बघते पल्ल्या त्या वडापाववाल्यापाशीच उभारलेला असत्या. मी काय भानग वडापाव खातोय.